बातमी सांगलीतून आहे। तासगावमधील मतकुणकी इथं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे। निसर्गाचा असमतोलपणा, द्राक्षाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी रामचंद्र जाधव हे कर्जबाजारी झालेत। आर्थिक नुकसानीला कंटाळून 5 एकर द्राक्षबाग त्यांनी उद्ध्वस्त केली आहे। प्रत्येक वर्षी द्राक्ष उत्पादकांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। बागेसाठी काढलेलं कर्ज भरणंही कठीण झालंय, तर दुसरीकडे बँका कर्ज वसुलीसाठी तगादा लावतायत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। शासनाचं धोरण उदासीन असल्याचं शेतकरी जाधव यांनी म्हटलंय। एकूण द्राक्षबाग 10 एकर होती, त्याच्यातील 5 एकर द्राक्षबाग मी नावानं आता एका महिन्याभरात कमी केलेली आहे। द्राक्षबाग कमी करायचे कारण म्हणजे 10 वर्षापूर्वी बागेला 250-300 रुपये पेटीप्रमाणे माल जात होता आणि आता ह्या 3-4 वर्षात 100 ते 125 रुपये पेटी माल चालला। औषधाचे दर तर दामदुप्पट झाले। कामगारांचे 50 रुपये 60 रुपये मजुरी होती, आता 500-600 रुपये झाली। त्यात पण कामगार हजेरीने येत नसल्यामुळे द्राक्षबाग परवडणं असे झालेले आहे आणि नावानं ह्या 4-5 वर्षात द्राक्षबागाचे कर्ज डोक्यावरती चालले आणि उत्पन्न कमी होत चालले। त्यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी हा शक्यच नाही अशा परिस्थितीत आहे।